नुकताच अधिक मास सुरू होत आहे आणि बऱ्याच जणांचा असा प्रश्न आहे की अधिक मासामध्ये कोणती कामे करावीत व कोणती कामे करू नयेत. तर शास्त्रकार त्यांनी सांगितले की नित्य व नैमित्तिक कर्मे करावीत. काम्यकर्माचा आरंभ वा समाप्ती करू नये. थोडक्यात जे केले वाचून गती नाही अशी कामे करता येतात. ज्वरशांती, पर्जन्यष्टी इत्यादी काम्यकर्मे करता येतील. देवाची पुन्हा प्रतिष्ठा करता येते. ग्रहण श्राद्ध, जातकर्म, नामकर्म, अन्नप्राशन हे संस्कार करावेत. मनवादी व युगादी संबंधी श्राद्धादी कृत्ये करावीत. तीर्थश्राद्ध, दर्शश्राद्ध, नित्यश्राद्ध ही करता येतात. महादाने, गृहारंभ, वास्तुशांती, संन्यास ग्रहण, नूतन व्रत ग्रहण दीक्षा, विवाह, उपनयन, चौल, नूतन देवप्रतिष्ठा, काम्ययाग इत्यादी गोष्टी मात्र करू नयेत. विश्वकल्याणासाठीचे याग करता येतील. मंगल कार्यापूर्तीची ग्रहमग इत्यादी अंगभूत सर्व कर्मे करता येतील. साठी, पंचाहत्तरी इत्यादी सारख्या शांत्या मात्र करू नयेत. महालय श्राद्ध करू नये. साखरपुडा, डोहाळे जेवण, वास्तुशांती न करता लौकिक गृहप्रवेश, त्याचबरोबर जागा, वास्तू खरेदी विक्री व्यवहार इत्यादी गोष्टी मात्र करता येतात. गंगा, गया आणि गोदावरी या तीर्थक्षेत्री नारायण नागबली, त्रिपिंडी यासारखी कर्मे करता येतील. थोडक्यात आगतिक कर्मे करता येतात, मात्र सगतिक कर्मे मलमास म्हणजेच अधिक मास संपल्यानंतर करावीत. धन्यवाद.